पण वाटण करून घेतलेलं आहे, त्याला आता तेलावर मारायचं आहे. आपण वाटण काय केलं आहे, लसूण, आला, मिरची आणि कोथिंबीर आणि हाय गाईज, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप दिवसातनं परत एकदा घेऊन आलं रेसिपी ब्लॉग. आणि रेसिपी बोललो तर तोंडाला पाणी सुटते. आणि आजची रेसिपी पुन्हा एकदा श्वेता बनवणार आहे. आणि काय बनवणार आहे तर ते आपल्याला तिथे किचनमध्ये गेल्यावरच समजेल. तर चला, वेळ ना वाया घालवता आपण भेटूया आता किचनमध्ये. तर गाईज, आलोच आता खूप दिवसात ना आपण किचनमध्ये. तर नमस्कार श्वेता भोईर. तर काय आज आपल्याला रेसिपी बघायला भेटणार आहे आणि कुठली रेसिपी आज आपल्याला करून दाखवणार आहेस तू? आज आपण आणले आहेत पापलेट बाजारामधून. आणि आपण पापलेटांचा 2 प्रकार करणार आहोत. आता 2 पापलेटांचा कुठला प्रकार नक्की नवीन आपल्याला काय बघायला भेटणार आहे? नवीन म्हणजे आता आपण हे भरू याने, खोबऱ्याच्या आणि याच्याने भरून. आणि ते काय करू आपण, एक रवा फ्राय करू आणि एक तंदुरी फ्राय करू. तंदुरी फ्राय? हा, 2 प्रकार आपण करूया आज. बघू टेस्ट करून कसं होतंय. तर काय काय आता नक्की काय पहिले स्टार्टिंग कशी करायची आपल्याला? आता आपण याला फक्त हे मॅरिनेट करत ठेवूया पापलेटला. म्हणजे कट वगैरे करून घेतलेस? हा, मी कट वगैरे करून आणलेत बाजारातून. ठीक आहे, चालेल. तर मॅरिनेट करूया. वाटण करून घेतलेलं आहे, त्याला आता तेलावर मारायचं आहे. आपण वाटण काय केलं आहे, लसूण, आला, मिरची आणि कोथिंबीर आणि ओला खोबरा, त्याचं आता वाटण केलं. आता आपण तो तव्यावर तेलावर मारून घेऊ. आणि नंतर मग आपल्या पापलेटमध्ये आतमध्ये भरायचं, स्टफिंग करायचं. गरम केलाय, त्याच्यात ना तेल टाकू थोडासा. आणि मग तेलावरती ही ती पेस्ट केलेली आहे का आपण? आतमध्ये भरायला. आतमध्ये भरा, पण ती आधी आपल्याला गरम करायची. हा, तेलावर मारायची. तेलावर मारायची का? थंड होत आहे, तोपर्यंत आपण रवा आणि हे कालवून घेऊया कोटिंगला. रव्याची कोटिंग करू, नंतर तंदुरीची करू. मग थोडासा तांदळाचं पीठ टाकलाय, कारण की कुरकुरीत व्हायला. आणि थोडासा मसाला आणि मीठ, जेणेकरून कोटिंग पण चांगले लागेल. मिक्स करून घेऊ. आता याच्यात आपण इकडे बघा, आता जस्ट आपण तो जो आपण हे केलता तव्यावर, जी स्टीम स्टफ ना याला बोलतात, ते आपण आता भरलेले पापलेटच्या आतमध्ये. आणि मस्त की बघा, श्वेताने मस्त छान अशा पद्धतीने त्याला भरून असं पॅक केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण रव्यामध्ये डीप करूया. कोटिंग चांगली लावून घ्यायची. तर गाईज, आपला रवा पापलेट झालेला आहे. आता तंदुरी पापलेट आपण करणार आहोत. तर चला बघूया आता तंदुरी. आधी आपण पापलेटला चांगल्या रीतीने मसाला लावून घ्यायचा आहे.
गाईज आता श्वेता दुसरी रेसिपी बनवते. तर कुठली रेसिपी बनवते श्वेता आता तू दुसरी? आता मी कांद्यावरची कोलबी बनवते. आपण बाजारातून कोलबी आणलेली आहे. कोलबी मस्त आहे की पहिले बघा साफ करून घेतलेले चांगलीच अशी एकदम. थोडासा याला लिंबू लावून ठेवलाय मी, म्हणजे मॅरिनेट केलेला. नुसतं लिंबू. आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कांद्यावरची कोलबी करण्यासाठी? कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट. आणि हे आपण मसाले घेतलेले आहेत. हे आपले घरगुती मसाले आहेत ना, म्हणजे आपण घरात बनवले आगरी कोली आपले ते घरगुती मसाले. हो, घरगुती. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर गाईज कशी झाली रेसिपी ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.